हॅलो, नमस्कार मंडळी. सुस्वागतम टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ क्षितिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. पटकन एक क्विक Q&A व्हिडिओ करणार आहे. काही दिवसांपूर्वी मी पोस्ट सुद्धा केली होती YouTubeवर आणि Instagramवर पण विचारलं होतं. सो काही प्रश्न असे आहेत जे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स आहेत. सो त्यातले मी 10 क्वेश्चन्स निवडलेत. अजून आय थिंक 22-23 क्वेश्चन्स आहेत. सो मी विचार केला की त्याचा नंतर व्हिडिओ छान आरामात पोस्ट करेन. आता मला क्विक करायचंय कारण आता वाजले आहेत 7:15 एक्झॅक्टली 7:15. पटापट शूट संपवून ॲटलीस्ट शूट करून ठेवायचंय आणि 8 वाजता ऑनलाईन वर्कआउट आहे. त्याच्यामुळे वन गो मध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. तर सुरुवात करूया. ऑलरेडी लिहून ठेवलेले आहेत. सो सगळ्यात पहिला खूप वेळा विचारलेला प्रश्न तो म्हणजे चीट मेल. चीट मेल तुझं किती असतं आठवड्यातून किंवा तू चीट करतेस का? तर मला जेव्हा माझ्या न्यूट्रिशनिस्टने प्लॅन बनवून दिला तर त्याच्यामध्ये कुठेही चीट मील असं काही मेन्शन केलं नव्हतं, की आठवड्यातून या दिवशी तुम्ही चीट करू शकता, असं काही नाही. चीट मील हे आपणच काढलेलं एक फॅड आहे. पण असं काही मी केलं नाहीये कारण ऑलमोस्ट आता 70 दिवस होऊन गेलेत. 75 दिवस झालेत. ज्यावेळेला पिरियड्स असतात, सो त्यावेळेला मी फार प्रोटीन असं खाऊ शकत नाही. सो त्यावेळेस थोडेसे कार्ब्स खाण्याचा प्रयत्न करते. मग चीट मीलमध्ये काय येतं, मग थोडंसं अगदीच वरण-भात खा, अगदीच नावाला. कारण की मी नाचणीची भाकरी माझ्या डाएटमध्ये समाविष्ट आहे किंवा पनीर असतं, या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे थोडासा वरण-भात असं खाल्लं तर. आणि 20,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले होते, तेव्हा मात्र बाप्पासाठी शिरा बनवला होता पूजेचा. सो तो थोडासा खाल्ला. पण येस ॲज सच माझे काही चीट मील्स वगैरे नसतात. जे काही माझ्या न्यूट्रिशनिस्टने दिलंय ते मी फॉलो करते आणि तो डाएट इतका सस्टेनेबल आहे, ईझी आहे, रोज खातो तेच आहे. त्याच्यामुळे काही वेगळं चीट करावंसं असं वाटत नाही. ओके. पुढचा महत्त्वाचा प्रश्न स्किन केअर रुटीन काय आहे? कारण सेम रुटीन आहे. पण आत्ता मला त्या रुटीनचा खूप छान फायदा होतो. कारण आता मी खूपच क्लीन डाएट खाते मी काही साखर खात नाहीये, जंक फूड नाहीये किंवा काहीच नाहीये. त्याच्यामुळे बॉडी ना आतून हील पण होतीये आणि ते चेहऱ्यावर छान रिफ्लेक्ट होतंय. केस छान गळत नाहीयेत, काही नाहीये. मस्त छान चालू आहे. वर्कआउट अर्थात सुरू असतो त्याच्यामुळे पण एक वेगळा ग्लो येतो. आणि तिसरं तुम्ही राइट प्रॉडक्ट जर छान वापरले, जे तुमचे असतील, तर मी क्युआरचे प्रॉडक्ट्स वापरते. ऑलमोस्ट दीड पावणे 2 वर्ष आता होतील. तेच प्रॉडक्ट आहेत कंटिन्युअसली. हे खूप गरजेचं असतं. कारण काय होतं ना, ट्रेंड बदलला की आपण प्रॉडक्ट्स बदलतो. आज ही क्रीम आली आहे, उद्या ती क्रीम आली आहे. तर असं नाही, वर्षानुवर्ष बऱ्याच जणांनी तुम्हाला सांगितलं असेल. आपली घरातली एखादी व्यक्ती असते म्हणजे जनरली आई लोक हे फार स्किन केअर आणि हे सगळं करत नाहीये. नॅचरलीच ते छान असतात. पण तरी तिची एखादी अशी क्रीम असते जी वर्षानुवर्ष ती वापरते. ती आपल्याला सूट होत नाही, पण ती तिला बरोबर सूट होते. सो तसे माझे क्युअरचे प्रॉडक्ट्स आहेत. जे सबस्क्रायबर्स नवीन आहेत त्यांच्यासाठी मी परत एकदा सांगते हे कसे ऑर्डर करायचे. मला तर छान फायदा होतोय. आय एम शुअर तुम्हाला येईल आणि बऱ्याच जणांना त्याचा ऑलरेडी फायदा झालाय. तर सोपं आहे. प्ले स्टोअरमध्ये जायचं. क्युअर नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं. डाउनलोड केल्यानंतर तिथे बेसिक प्रश्न विचारतात. मेल, फिमेल, तुमचं पूर्ण नाव, ईमेल आयडी, कॉन्टॅक्ट नंबर वगैरे. सो डिटेल्स ॲड करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला भाषा निवडण्याचं स्वातंत्र्य असतं. सो तुम्ही तुमची भाषा निवडू शकता. त्यानंतर मग प्रश्न की तुमचं कन्सर्न काय आहे? आणि त्यात सुद्धा 2 प्रकार आहेत. एक हेअर आहे, एक स्किन आहे. तर माझं होतं ते स्किनसाठी होतं कारण डार्क सर्कल्स होते, ॲक्नेचे मार्क्स वगैरे होते, पिंपल्स तर यायचे कारण अर्थात पीसीओडी तेव्हा मी ट्रीट करत नव्हते. त्याच्यामुळे तिथे सगळं विचारतात की तुमचा कन्सर्न काय आहे? किती दिवसापासून काय आहे? काय ॲलर्जी आहे का कुठल्या गोष्टीची? ह्या सगळ्या बेसिक गोष्टी विचारल्यानंतर तुमचा छान फोटो काढला जातो. फ्रंट, लेफ्ट, राइट झूम केला जातो. आणि क्युअर बेसिकली काय आहे तर डोमॅटोलॉजिकली ड्रिव्हन ॲप्लिकेशन आहे ज्याच्यामध्ये एआयच्या सहाय्याने प्रश्न विचारतात. फोटो काढून तुमचा तो झूम केला जातो आणि त्यानंतर झूम केल्यानंतर ॲक्चुअली कळतं की काय कुठे स्पॉट्स आहेत, काय प्रॉब्लेम आहे. छान प्रॉपर ते मस्त इन्व्हेस्टिगेशन करतात आणि तुमच्या स्किनच्या कन्सर्ननुसार जेवढं गरजेचं आहे तेवढेच प्रॉडक्ट्स तुमच्यासाठी कस्टमाइज करून एक मस्त किट तयार केलं जातं. आता हे किट आहे ते पण अगदी अफोर्डेबल 2200, 2700, 3000 मध्ये एंटायर किट असतं जे तुम्हाला लावायचं. वेगळं तुम्हाला काही घ्यायची गरज नाही. हे तुमच्या घरी फ्री शिपिंगमध्ये येतं. ज्या किटचे पैसे आहेत तेवढेच द्यायचे आहेत, वेगळे काही पैसे द्यायचे नाही. दॅट्स इट. त्याच्यानंतर 3 ते 4 आठवडे तुम्ही कन्सिस्टंटली ते वापरलं तर तुम्हाला डेफिनेटली त्याचा रिझल्ट जाणवायला लागतो. सो एकच आहे की कन्सिस्टन्सी खूप महत्वाचं आहे. मग ते वर्कआउट असू दे, डाएट असू दे किंवा कुठलेही स्किनचे प्रॉडक्ट्स आहेत, हेअर प्रॉडक्ट्स आहेत. व्हिजिबल डिफरन्स दिसतो 3 ते 4 आठवड्यामध्ये दिसतोच दिसतो कारण माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. आणि तुम्ही रँडमली सर्च पण करून बघू शकता. तुम्हाला खूप साऱ्या छान सक्सेस स्टोरीज बघायला मिळतील. सो डेफिनेटली ते चेक करा. आणि त्याच्यासोबत त्याच ॲप्लिकेशनमध्ये डाएट टिप्स पण असतात. एक्सरसाइज करणं काय इम्पॉर्टंट आहेत. काय म्हणतात आपण त्याला, रिमाइंडर्स येतात तुम्हाला ॲप्लिकेशनमध्येच. सकाळी कुठला प्रॉडक्ट लावायचा आहे, रात्री कुठला प्रॉडक्ट लावायचा आहे, असं छान मस्त सगळं डिटेलमध्ये दिलेलं असतं. सो डेफिनेटली चेकआउट करा.
सध्या आता 5 प्रॉडक्ट सुरू आहेत. त्यातलं एक आहे व्हिटॅमिन D3ची पावडर, जी मी पाण्यामध्ये किंवा ज्यूसमधून घेते. त्याच्यानंतर बेसिक सकाळचं फोमिंग फेस वॉश आहे. त्याच्यानंतर सनस्क्रीन आहे. यावेळेस मॉइश्चरायझर स्किप केला आहे. आणि त्याच्यानंतर रात्री झोपताना एक जेल असते आणि करेक्टर आहे, जे ऑल्टरनेट डेज नंतर मी लावते. फेस वॉश खरंच खूप जेंटल आहे, खूप कमाल आहे. आणि लावल्यानंतर स्किन खरंच अशी मॉइश्चराइज्ड झाल्यासारखी वाटते. इतका सुंदर आहे, स्मूथ आहे. फेस वॉश वापरून झाल्यानंतर म्हणजे सकाळी रात्री फेस वॉश असतोच. सकाळच्या रुटीनमध्ये पहिलं असतं सनस्क्रीन. हे सनस्क्रीन पण खूप छान आहे, थोडंसं अपडेटेड आहे. अजिबात व्हाईट आणि असं व्हाईट कास्ट वगैरे फेसवरती राहत नाही. खूप छान ब्लेंड होतो स्किनमध्ये आणि बस दॅट्स इट. म्हणजे काही मॉइश्चरायझर वगैरे लावण्याची गरज नसते. एक सनस्क्रीन लावल्यानंतर आय एम डन. तुम्हाला जर काही प्रोडक्ट्स वापरायचे असतील, मागवायचे असतील, तर इथे मी माझा कुपन कोड देते. आधीची सगळी प्रोसेस फॉलो करा आणि नंतर मग माझा हा कुपन कोड ॲड करा. तुम्हाला अजून जास्त डिस्काउंट मिळेल. सो हॅपी स्किन केअर रुटीन. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, आयुष्यातला मोठा डिसिजन कुठला? अनेक आहेत, पण मला एक सांगायला आवडेल. मी 12वीला होते. सीईटीची परीक्षा त्याची तयारी करत होते. आता जेव्हा मी नीटबद्दल जे काही होते ते बघून मला असं वाटतं, की आमच्याला ती म्हणजे मी पास आउट झाले आणि पुढच्या वर्षीपासून नीट सुरू झाली. आधी सीईटी होती. सो मला ऑलवेज डॉक्टर व्हायचं होतं. 11वी-12वीला प्रिपरेशन केलं, बट समहाऊ मेडिकल कॉलेजला BDSला ॲडमिशन मिळालं, MBBSला मिळालं नाही. सो माझं असं झालं, की ठीक आहे, आपण BDSसाठी तर BDSसाठी ॲडमिशन घेऊयात ना. पण त्याच वेळेला मी अस्मिता चित्र अकॅडमी मी जॉइन केली होती, स्मिता तळवलकरांची. आणि मी स्टार प्रवाहावरती सुवासिनी नावाची सीरियल होती 2012 मध्ये, 11-12च्या दरम्यान, अगदी 12-13च्या दरम्यान, सॉरी. स्टार प्रवाहाचा जो जुना ऑडियन्स असेल, पुढचं पाऊल, सुवासिनी, या सगळ्या मालिका. सुवासिनी मालिका प्राजक्ता माळेची पहिली मालिका होती. सो त्याच्यामध्ये मी एक छोटासा रोल केला होता. आणि अस्मिता चित्र म्हणजे ती स्मिता त्यांचीच मालिका होती. सो मी होते त्याच्यामध्ये, छोटासा कॅरेक्टर रोल होता. माझं एक नाटक चालू होतं व्यावसायिक, तारुण्याचा कट्टा नावाचं. सो मी हे सगळं 12वी नंतर सुरू केलं होतं. आणि सेम टाईमला आमच्या वेळेला 12वीचा रिझल्ट लेट लागला आणि सीईटीचं असं झालं. मग नाशिकला नंबर लागला होता BDSसाठी. सो माझं असं झालं, की काय करायचं वगैरे. आणि जस्ट नाटक सुरू झालं होतं. जस्ट ह्या सगळ्या इंडस्ट्रीशी ओळख होत होती. आणि माझं असं झालं, की अरे यार, आता काय करायचं? मी जर 5-5.5 वर्ष तिथे गेले नाशिकला, मेडिकलसाठी ॲडमिशन घेतलं, तर हे कुठेतरी सुरू होतं, हे सगळं थांबेल. सो म्हणून मग इक्विव्हॅलंट डिसिजन म्हणून मी म्हटलं, की आपण बायोटेक्नॉलॉजी करूया. मग त्याच्यात बॅचलर्स, मास्टर्स ते पुढे ओघाने होत गेलं. पण तो डिसिजन खूप महत्त्वाचा होता, की म्हणजे सगळं ॲडमिशन असं ऑलमोस्ट झालं. मी उद्या जाऊन फीस भरायची आणि मग फायनल वगैरे असं इथपर्यंत झालं होतं. पण त्यावेळेस मेडिकल सोडणं खूप 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 मोठा डिसिजन होता. आणि अजूनही मी कधी डेंटल कॉलेजमध्ये गेले, की कुठल्याही डेंटिस्टकडे, कुठल्याही क्लिनिकमध्ये कधी गेले, की मला थोडंसं रिग्रेट वाटतं, की अरे यार, इथे आपण असतो. आयुष्य नेहमी तुमच्यासाठी छान काहीतरी गोष्टी प्लॅन करून ठेवतो. आणि मला असं वाटतं, मी माझा आत्तापर्यंतच्या आयुष्यातली बेस्ट फेज आता जगतेय. सो या, ग्रेटफुल. ओके. नेक्स्ट आहे, YouTube सुरू कसं करायचं किंवा त्याच्यासाठी पहिली स्टेप आहे. काही नाहीये, मोबाईल घ्यायचा आणि सुरुवात करायची. काही नाहीये. मी 2015 पासून YouTube स्टार्ट करण्याचा विचार करत होते. 2025 उजाडलं आणि मग मी माझं YouTube सुरू केलं. आणि मग त्याला इतका छान रिस्पॉन्स मिळाला, की ते पटापट ग्रो झालं. आणि म्हणजे सगळ्याच ब्रँड कोलॅबोरेशन्स म्हणा किंवा त्याच्यापासून अर्निंग सुरू झालं. लोकांना आवडायला लागलं, व्ह्यूज यायला लागले, लोकांपर्यंत पोहोचणं सोपं झालं. त्यामुळे काही नाही, की मला iPhoneच पाहिजे, मग माझ्याकडे ट्रायपॉडच पाहिजे, मग स्पीकरच पाहिजे, मग माईक, असं काही नाहीये. मी 15,000 सबस्क्रायबर झाल्यानंतर हा माईक घेतलाय. माझ्याकडे अजूनही iPhone नाहीये. मला iPhoneमध्ये इन्व्हेस्ट करायला भीती वाटते. मला प्रामाणिकपणे असं वाटतं, की ठीक आहे, म्हणजे मी त्याच्यावर शूट करेन, क्लिअरिटी आणि त्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. माझ्याकडे आत्ताही Vivoचा फोन आहे, Vivo 200X, अर्थात फ्लॅगशिप सीरीजमधला फोन आहे. पण उत्तम आहे, कंटेंट छान शूट करता येतो. माझं काम होतं ते होतं. तर मला iPhoneमध्ये इन्व्हेस्ट पैसे करावेसे वाटत नाहीये. त्यामुळे अजूनही मी तो घेतला नाही. भविष्यात कधी घेईन मला माहित नाही. पण येस, हे सगळं आहे. त्याच्यामुळे काही नाही. फक्त पॅशन पाहिजे, सुरू करायची इच्छा पाहिजे. मलाही आधी वाटायचं, मी निश काय ठेवू? मी काय, माझा कंटेंट असला पाहिजे? सुरुवातीला खूप वाटायचं. पण जसं-जसं सुरू केलं, मग तुमचा ऑडियन्स तुम्हाला सांगतो, की आम्हाला हे आवडतंय, ते आवडतं आणि त्या अनुषंगाने तुम्ही तुमचे व्हिडिओज क्रिएट करू शकता. सो काही पहिली स्टेप वगैरे नाही. फोन घ्यायचा, सुरुवात करायची. मग ते तिथे नॉईज येतोय का? मग क्लिअरिटीज कशी आहे? कंटेंट टाकत जायचं. आधी कनेक्शन्स बिल्ड करणं गरजेचं आहे आणि नंतर बाकीच्या गोष्टी सगळ्या होतातच. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या ब्रँडसोबत काम करायचंय? खूप ब्रँड्स आहेत, पण मला माहीत नाही, समहाऊ ना मला Googleबद्दल फार क्रेज आहे. म्हणजे तुम्ही बघितलं Instagramवर Googleबद्दल किंवा YouTubeवर रील्स येतात. मग Googleचं ते ऑफिस दिसतं. मग तिथे त्यांचं जिम पण आहे. मग त्यांचा खूप छान ब्रेकफास्ट पण आहे. म्हटलं आपण तिथे कामाला लागू की नाही मला माहीत नाहीये.
पण ते मला एक दिवस बघायचं जाऊन तसं ऑफिस. कारण आजकाल त्यांनी सुरू केलंय क्रिएटर्सला ते लोक टूर वगैरे देतात, ऑफिस टूर. पण ब्रँड म्हणून पण मला काम करायला आवडेल. सो Google एक आहे डोक्यात खूप वर्षापासून. बघू मॅनिफेस्ट करते मी ते कधी होईल, पण कधीतरी होईल नक्कीच. आणि मग असंच मी माझ्या एखाद्या व्हिडिओतून सांगेन, की Google सोबत मी हा प्रोजेक्ट करते. बघूयात, होप सो. एका रीलसाठी किती वेळ लागतो? आता हा प्रश्न मला कळला नाही. तर एका रीलसाठी शूट करण्यासाठी, एडिटिंगसाठी असं वेगवेगळा वेळ लागतो. पण डिपेंड करतं आता विषय काय आहे, गेट रेडी विथ मी आहे का? किंवा काय म्हणजे एक्झिबिशन शूट आहे का? त्यानुसार हा वेळ वेगवेगळा असतो. काही शूट 1 तासात होतं, काही दिवसभर होतं. डिपेंड. व्लॉग शूट करायचा आहे डेली, तर मग सकाळपासून रात्रीपर्यंत शूट करायला लागतं. असं असं डिपेंड असतं. आणि एडिटिंगसाठी पण लेंथ किती आहे त्या व्हिडिओची त्याच्यावर डिपेंड करतं. आता छोट्या रील्स असतील तर अगदी होतात. म्हणजे अर्धा तास स्पीडवर डिपेंड आहे तुमचं आणि काय किती कट्स टाकायचे आहेत, व्हॉईस ओव्हर आहे काय, बरेच प्रकार असतात. सो त्याच्यामुळे एक असं फिक्स उत्तर सांगता येणार नाही, पण डिपेंड. तुम्हाला जसं सराव होईल तसं तुम्ही ते पटापट कराल. सो डिपेंड. रोज सेम फूड खाऊन कंटाळा येत नाही का? खूप जेन्युइनली सांगू का? अगदी प्रामाणिकपणे तर नाही येत कंटाळा. कारण जेव्हा मी जर्नी स्टार्ट केली होती फॅट लॉसची, तेव्हा माझं सगळ्यात आधी माइंडसेट खूप स्ट्राँग होता, की मला हे करायचंच आहे. सो इथे मला चीट फूड किंवा चीट मील काय असेल किंवा कधी सुट्टी असेल हे सगळं बघायचं नाहीये. जे मला सांगितलंय ते मी प्रामाणिकपणे खाणार, दररोज खाणार. सो माझा ब्रेकफास्ट सेम आहे, माझं डिनर सेम आहे, माझा लंच पण सेम आहे. फक्त लंचमध्ये रोज भाज्या वेगवेगळ्या असतात. भाजी किंवा डाळ, आमटी जे काही असेल ते. पण बाकी भाकरी, दही, कोशिंबीर हे कॉमनच असतं. त्याच्यामुळे आता बॉडीला सवय झाली आणि आता वेगळं असं काही खावंसं वाटत नाही. त्याच्यामुळे कंटाळा नाही येत. साखर सोडणं ईझी आहे का? नाही. कारण मी खूपदा सोडण्याचा प्रयत्न केलाय, पण अयशस्वी झालाय, असफल झालाय. 2-3 दिवसात मी पुन्हा साखर खायचे मी लास्ट लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलंय. पण माझ्यासाठी साखर सोडण्यापेक्षा बिस्किट्स खाणं बंद करणं खूप डिफिकल्ट होतं. 3 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. ऑफिसमध्ये मी अख्खा पार्लेजीचा जो पुडा असतो ना, 5 की 10 ₹5 लाच मिळतो मला वाटतं. आता तो छोटा झालाय साईज, पहिला थोडा मोठा होता. तो अख्खा पुडा चहासोबत खायचे. सकाळी पण, संध्याकाळी पण. जे ऑफिसमधलं सांगते मी. मग कधी-कधी घरी आल्यावर पण. सो ते तर अजूनच डेंजरस आहे. मैदा आणि त्यात सगळं ते बिस्किट फॉर्ममध्ये आणि प्लस चहा. सो त्यामुळे मला वाटतं बिस्किट सोडणं जास्त कठीण होतं. मग पार्लेजी नंतर मी हळू-हळू गुड डेवर शिफ्ट झाले. मग गुड डेवरून हळू-हळू न्यूट्री चॉईसवर शिफ्ट झाले. मग आता ते पूर्णच बंद झालं. पण चहामुळे मी ते बिस्किट्स खात होते. आणि आत्ता मला चहा सोडणं किंवा साखर सोडणं कठीण झालं नाही. कारण या लोकांचा डायटच इतका सुंदर होता ना, की साखर जरी मिस असली, तरी इतर अशा गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत, की तुम्हाला असं काही फार क्रेव्हिंग वगैरे होत नाही. त्यामुळे आता ते सोपं होतं. आता मला असं काही क्रेव्हिंग्ज होत नाही किंवा बऱ्याचदा होतं ना साखर सोडल्यावर डोकं दुखतंय, चक्कर येते वगैरे असं मला एकदाही झालं नाही. सो टचवूड त्या सगळ्या गोष्टी खूप यांनी म्हणजे डायटिशियननी खूप छान डोक्यात ठेवून तसं डाएट डिझाइन केलं. तू रोज वर्कआउट करतेस का? मी अल्टरनेट डेज स्ट्रेंथ ट्रेनिंग करते. म्हणजे माझं जे सायन्स बेस्ड फिटनेसचं ऑनलाईन वर्कआउट असतं, हे अल्टरनेट डेज असतं. म्हणजे सोमवार, बुधवार आणि शुक्रवार. मधले जे 3 वार आहेत म्हणजे मंगळवार, गुरुवार आणि शनिवार, त्या दिवशी कार्डिओ असतो. तो कार्डिओ मी घरी करते. त्यांनी आम्हाला प्लॅन दिलेला आहे. म्हणजे जंपिंग जॅक्स आहेत किंवा धावणं आहे, चालणं आहे, ज्या काही गोष्टी असतात. सो तो एक अर्धा पाऊण तासाचा प्लॅन असतो. सो त्या दिवशी तो फॉलो करायचा आणि रविवारी सुट्टी. एक दिवस बॉडीला रेस्ट. पण रेस्ट म्हणजे अगदीच की झोपून राहायचं किंवा काय, पण त्या दिवशी सुद्धा थोडा एक अर्धा पाऊण तासाचा वॉक होतो किंवा इतर बाकी सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे चालणं होतं किंवा मग साफ-सफाईचं आहे, मग काहीतरी वेगळं वरती गच्चीवर जाऊन फिरलोय, मग कुठे बाहेरच गेलो. त्याच्यामुळे सम सम फॉर्म ऑफ वर्कआउट हा होतच असतो. सो येस, असं एक साधारण शेड्यूल असतं वर्कआउटचं. ड्रीम डेस्टिनेशन काय? वॉव! हा प्रश्न मला असं वाटतं 3च लोकांनी विचारला. बाकीचे प्रश्न खूप लोकांनी विचारले. पण मला याचं उत्तर द्यायचं होतं म्हणून मी हा प्रश्न सिलेक्ट केला. सो ड्रीम डेस्टिनेशन ना मला लंडनबद्दल फार कुतूहल आहे. कारण प्रथमेश तिथे जाऊन ऑलमोस्ट 1 महिना जाऊन राहून आलाय. त्याचं शूट होतं एका चित्रपटाचं. सो त्यांनी जे मला तिथले फोटोज पाठवलेत आणि ओव्हरऑल लंडनबद्दलची जी क्रेज आहे ती मला इव्हन तिथली जी नाटकं असतात, लाईव्ह नाटकं, स्टेज-बेजवरती गाड्या घेऊन येतात, इमारतीचा सेटअप पाडतात-बिडतात असं काही-काही करतात आणि एका थिएटरला एकच नाटक वगैरे चालतं म्हणे असं काही-काही आहे. मला ते सगळं बघायचंय आणि मला लंडन आहेच. ऑल्सो मला असं ओव्हरऑल एक युरोपबद्दल पण फार कुतूहल आहे, की युरोपमधले जे वेगवेगळे भाग आहेत, ते मला बघायला आवडतील. स्वित्झर्लंडबद्दलचं एक वेगळं कुतूहल आहे. असे बरेच आहेत, पण लंडन असं प्रायोरिटी बेसिसवर आहे, की मला बघायला आवडेल.